माय बापू, जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच राहतात. एका कवीनं म्हणले की सुख तो है छाव ढलती, आती है जाती है, दुःख तो अपना साथी है. सुखापेक्षा दुःख जास्तच येतात आपल्या आपल्या जीवनामध्ये. तर सुख खरं नाही आणि दुःख बी खरं नाही. समजा मी मुंबईला किंवा अमेरिकेला जॉब जॉब करतो आणि इकडं जर काही माझा अप्रिय घटना घडली गावाकडं, तर मग मला कळालीच नाही, तर मला त्याचं दुःख होईन का? पण नाही होणार. पण ज्यावेळेस मला ती कळन त्यावेळेस मात्र मला दुःख होईन का नाही? म्हणजे दुःख आणि सुख हे खरं नाही, आपल्या मान्यावर सुख दुःख आहे. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हे सुख हे दुःख हे खरं नाही, ते सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभ जया जयो ततो विधाय जस नैवम पापम आपसेसी. तू सुख आणि दुःख समान मान, लाभ आलाभ जय समान मान. एखाद्याचा विजय होणारच आहे, एखाद्याचा पराजय होणारच आहे. दोघांपैकी एकाचा विजय होणार आहे आणि एकाचा पराजय होणार आहे. तर त्या सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभ जया जीव तो विधाय जस नैवम पापम आपसेसी. आणि तू सुख आणि दुःख समान मानून जर युद्ध केलंस आणि लाभ आलाभ जर समान माणूस जर युद्ध केलंस, तर तुला अर्जुना पाप लागणार नाही. मायबाबो, हा संसार म्हणजे एक युद्धच आहे आणि ते युद्ध देखील आपण सुख समान मानून, सुख दुःख समान मानून, लाभ आलाभ समान आणून जर या संसारात आपण राहिलोत तर आणि सतत परमेश्वर चिंतन करत राहिलोत तर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पाप लागणार नाही. त्यामुळं सुखदुःख समान माना, लाभ आलाभ समान माना आणि या संसारात राहा, संसार करा. आणि एक दिवस आपल्याला मरायचं आहे, एक दिवस ह्याला म्हणजे ह्या संसाराला बाय बाय करा. बस एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.